मित्रांनो, मला एक किस्सा आठवला माझ्या मित्राचाच. तो रिलेशनशिप मध्ये होता, पण ती मुलगी आणखी दोघांसोबत रिलेशनशिप मध्ये होती आणि हा मुलगा तिघींसोबत रिलेशनशिप मध्ये होता. आता यावर हसावं या रडावं ते पण नाही कळतंय. पण मित्रांनो, यामुळे आपल्या समाजामध्ये प्रेम आहे या नाही आहे हे पण समजत नाही. त्यामुळे आज प्रेम काय आहे हे आजच्या पिढीला माहीतच नसल्यासारखं झालंय. जी प्रेमाची खरी व्याख्या आहे ती आपल्याला गौतम बुद्ध आणि यशोधरा यांच्यापासून बघायला मिळते. नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही भरपूर साऱ्या प्रेम कहाणी ऐकल्या असेल किंवा बघितले असेल, पण आजची प्रेम कहाणी ती हृदयाला स्पर्श करणारी प्रेम कहाणी आहे, जिथे त्याग, बलिदान, प्रेम या शब्दांचा आपल्याला खरे अर्थ कळते. सिद्धार्थ गौतमांनी घर सोडल्यामागचं खरं काय कारण आहे, जे की आजपर्यंत चुकीचं सांगितलं जाते, यावर व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. सिद्धार्थ जेव्हा 16 वर्षात झाला आणि त्याच्यामध्ये संन्यासाचे गुण दिसून येत होते, तेव्हा सिद्धार्थचे वडील शुद्धोधन यांनी सिद्धार्थचं लग्न करण्याचे ठरवले. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता, त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. यशोधरा इतकी सुंदर होती, तिला बघताच क्षणी माणूस तिच्या प्रेमात पडेल अशी एवढी नाजूक आणि कोमल होती. आणि ती पण 16 वर्षाची झाली होती. त्यामुळे दंडपाणी चिंतेत होता तिच्या लग्नाबद्दल. त्यामुळे दंडपाणी स्वयंवर ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि इकडे शुद्धोधन पण परेशान होता, कारण सिद्धार्थचे वय 16 कंप्लीट झालते आणि स्वयंवराचं निमंत्रण सिद्धार्थला पण पाठवण्यात आलं होतं. सिद्धार्थच्या घरच्यांनी त्या स्वयंवरास जाण्यास सिद्धार्थला सांगितले आणि सिद्धार्थनं पण त्यांचा मान राखून जाण्यास होकार दिला. सिद्धार्थ स्वयंवरामध्ये पोहोचला. आजूबाजूकडे सगळे तरुण राजा बसलेले होते, पण यशोधराने सिद्धार्थला बघल्याच क्षणी वर घोषित केले आणि त्यांच्या गळ्यात माळ टाकून दिली. सिद्धार्थ गौतमाला पण यशोधरा खूप आवडली. तो बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडला. पण हा यशोधराचा निर्णय तिच्या वडिलांना आवडला नाही, कारण गौतम बुद्धाचे लक्षण बघून त्यांना चिंता झाली की त्यांची मुलगी सुखात नाही राहू शकणार. त्यामुळे दंडपाणीने यशोधराला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण यशोधराने तिच्या वडिलांना स्पष्ट आणि सरळ शब्दात सांगितले की मी सिद्धार्थ शिवाय दुसरं कोणाला वरणार नाही. आणि यशोधराने दंडपाणीला विचारले, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे काय अपराध आहे का? असं तर मला मुळीच वाटत नाही. हे ऐकून दंडपाणी तर नाराज झालेच, पण स्वयंवरात असले सगळे राजे पण रागावले. त्यांना वाटलं त्यांचा अपमान झाला आणि यशोधराने सिद्धार्थचे काहीच परीक्षा न घेता वरले. म्हणून त्यांनी सिद्धार्थला चॅलेंज केले, काहीतरी अशी चुनवती ठेवा ज्यावर सिद्धार्थ खरंच योग्य आहे असे कळेल. सिद्धार्थ शिवाय दुसरं कोणाशी लग्न नाही करणार असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधराच्या मातेने या लग्नाला संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. आणि दंडपाणीने ते शेवटी मान्य केले आणि त्याला संमती दिली. पण बाकीच्या राजाचा संताप बघून दंडपाणी पण परेशान मध्ये पडले. शेवटी काही वेळीची चर्चा वगैरे झाली आणि त्यानंतर एक निर्णय घेण्यात आला. धनुर्विद्येची कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी आणि शेवटी दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला या गोष्टीवर सिद्धार्थ अजिबात तयार होतच नव्हता. तेव्हा त्यांनी असा नकार दिल्यास त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या कुळाचे आणि सर्वात अधिक यशोधरा यांना लज्जेने खाली मान घालण्याचे कसा प्रसंग येईल. कारण यशोधराने सगळ्यांना सोडून फक्त सिद्धार्थ तुला निवडलं हे त्याच्या सारथी छन्ने यांनी सिद्धार्थला समजून सांगितले. काय माहिती, या म्हणण्याचा सिद्धार्थच्या मनावर खूपच जास्त परिणाम पडला आणि सिद्धार्थने चॅलेंज एक्सेप्ट केलं. स्पर्धा चालू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली बारी येतात चांगले कौशल्य दाखवले. गौतमाची बारी सर्वांच्या शेवटी आली. तिकडे यशोधराला धगधग होत होतं, पण त्या बिचारीला काय माहिती सिद्धार्थ धनुर्विद्येमध्ये एवढा निपुण होता की त्याची कोणी बराबरीच नाही करू शकत. शेवटी सिद्धार्थने आपला पराक्रम दाखवायला चालू केला. त्याची बिनचूक निशाणबाजी बघून तो सगळ्यात सर्वश्रेष्ठ ठरला आणि त्यानंतर त्यांचा विवाह समारंभ झाला. शुद्धोधन आणि दंडपाणी या दोघांना पण खूपच आनंद झाला, पण सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला तर यशोधराला झाला. यशोधरा आणि सिद्धार्थ खूप खुश होते. एकमेकांमध्ये एवढे प्रेम होते की त्यांना दूर कोणी करू शकत नव्हतं. पण जी ब्राह्मणांनी भविष्यवाणी केली होती सिद्धार्थ संन्यास घेण्याची, ती गोष्ट शुद्धोधनला झोप लागू देत नव्हती. त्यामुळे शुद्धोधनच्या मनात विचार आला, चांगले चांगले माणसे स्त्री मोहापासून वाचू नाही शकत आणि ते त्यातच डुबून राहतात. म्हणून राजाने विचार केला त्याला शारीरिक सुख विलासात गुंतवून ठेवण्याचा. त्यामुळे स्वतः शुद्धोधनने 3 मोठे राजमहल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहलामध्ये कामुक जीवनाला उत्तेजक ठेवणाऱ्या सर्व प्रकारच्या सोयी करण्यात आल्या. तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय. आणि प्रत्येक महालाभोवती अलग अलग झाडांच्या फुलांच्या बागा निर्माण करण्यात आल्या. आणि तिथे इतक्या सुंदर कुवाऱ्या मुली ज्यांना बघताच क्षणी माणसाच्या कामवासनात जागृत होतील आणि देवांना सुद्धा कामुक करणाऱ्या अप्सरा समान त्या मुली सुंदर होत्या. किती धैर्यवान पुरुष असला तर त्याच्या कामवासनामध्ये मग्न होऊन जाईल अशा स्त्रिया ठेवण्यात आल्या. आणि एवढेच नाही तर शुद्धोधन जीवनाच्या सुखभोगासाठी राजकुमारला वश कसे करून घ्यावे हे उदयानास सांगून त्या सुंदर स्त्रियांना ट्रेनिंग देण्यात आले. आणि त्यांना सांगण्यात आलं, आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या स्त्रियांनो, तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेम रज्जूंनी बांधून त्याला तुमच्या अंकित करून ठेवणे. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, पण स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे. हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या.
प्राचीन काळी एक ऋषी ज्याला जिंकणे देवांना एक कठीण होते, अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वैश्याने लाता मारून आपल्या पायाशी लोणी घालत ठेवले होते. उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले आणि त्यानंतर स्त्रिया राजकुमाराला मोहित करण्याच्या मागे लागल्या. पण यशोधरेवर असलेलं प्रेम आणि चमकणाऱ्या हिऱ्यासारखं असलेले सिद्धार्थचं चरित्र उमटून दिसून पडत होतं. स्त्रियांनी खूप प्रयत्न केले, त्यांचं अंग दाखवणे, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांचा नाजूक हालचाली सगळं त्यांनी ट्राय करून बघितलं. पण सिद्धार्थ गौतमावर त्याचा काहीच फरक पडला नाही. उलट सिद्धार्थने त्या स्त्रियांना समजून सांगितले, त्यांना प्रेमाची भाषा काय असते ते सांगितलं आणि सिद्धार्थचे कोमल रूप आणि चरित्र बघून त्याची स्त्रिया सिद्धार्थच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर बराच काळ गेला. सिद्धार्थचं वय 29 झालं होतं आणि त्याला राहुल नावाचा एक मुलगा झाला आणि ते खूप खुश होते. पण त्यामध्ये शाक्य कुलियांमध्ये युद्धाचा प्रसंग घडला आणि सिद्धार्थला संन्यास घेण्यास भाग पडले. त्या दिवशी सुद्धोधन आणि महामाया रडत होते, पण सिद्धार्थनी त्यांना कसं तरी समजवलं. पण यशोधराचं किती प्रेम होतं बघा. जेव्हा अशा परिस्थितीत सिद्धार्थ यशोधराच्या महालात गेला तेव्हा त्याचे हातपाय थरथर कापत होते. त्याला वाटलं आता तिला काय मी बोलू आणि कसं सांगू हे त्याला काही सुचतच नव्हतं आणि तो तसाच उभा राहिला. मग यशोधरा सिद्धार्थला म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले. सिद्धार्थने विचारले, यशोधरा मला सांग, संन्यास घेण्यात माझा निश्चय बदल तुला काय वाटते? आणि त्याला वाटले हा ऐकून यशोधरा बेशुद्ध पडेल, पण तसं काहीच नाही झालं. आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून म्हणाली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते. कोलियांविरुद्ध युद्धासाठी मी पण निश्चितपणे भागीदार झाली नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी तुम्हाला अनुमती आहे आणि पाठिंबा आहे. मी सुद्धा आपल्या बरोबर संन्यास घेतली असती. मी संन्यास घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करायचे आहे. असं काही झालं नसतं तर खूपच चांगलं झालं असतं, पण शेवटी नियती पुढे काय करायचं. पण तुम्ही धीट आणि शूर बनवून या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आणि आपल्या आई वडिलांची आणि राहुलची अजिबात काळजी नका करू. जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी त्यांची देखभाल करेन. ज्या अर्थाने आपल्या जवळच्या आवडत्या व्यक्तींना सोडून आपण संन्यासी होत आहे, त्याच अर्थाने आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सगळ्या मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच माझी फक्त एक इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उद्दांत मनाची स्त्री आहे आणि तिचं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे त्याला कळलं. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग देवाने कसा घडवून आणलाय याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो ग्रहत्याग करून निघून गेला. त्यानंतर दिवस गेले, काळ गेला आणि त्यांनी कठोर परिश्रम केला आणि तो आता सिद्धार्थ राहिला नव्हता, तो बुद्ध झाला होता. त्यानंतर त्यांनी भरपूर साऱ्या लोकांना दीक्षा दिली. त्यानंतर सारीपुत्त आणि मोगलान यांना दीक्षा दिल्यावर तो 2 महिने राजगृहात राहिले. गौतम बुद्ध राजगृहात आहेत हे सुद्धोधनला समजल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ गौतमाला एक निरोप पाठवला आणि त्यात लिहून होतं, मरण्यापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळालाय, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही. हा निरोप घेऊन कालदुईनला सिद्धार्थ पाशी पाठवले. कालुदाईंनी हा निरोप सिद्धार्थ पाशी पोहोचवला आणि सिद्धार्थ गौतमाने ही विनंती मान्य केली आणि त्यांच्या शिष्यांसोबत आपल्या वडिलांच्या घरी जाण्यास निघाले. कालुदाईन अगोदरच कपिलवस्तूला निघून गेला, कारण गौतम बुद्ध येणार आहेत हे सांगण्यासाठी. शुद्धोधनला आणि प्रजेला जेव्हा कळाले तेव्हा सगळीकडे एकच चर्चा होती, ती म्हणजे सिद्धार्थ गौतम बद्दल. व्याकुलतेने शुद्धोधन आणि महाप्रजापती दोघेही आपल्या मुलाला भेटण्यासाठी अगोदरच निघाले. जेव्हा आपला मुलगा दुरून त्यांना दिसला तेव्हा त्यांचे सौंदर्य, गांभीर्य, तेज पाहून ते परेशान झाले आणि त्यांचे अंतःकरण आनंदाने भरून आले आणि तो आनंद व्यक्त करायला त्यांना शब्द पण नव्हते. त्यानंतर ते सिद्धार्थला आणि त्यांच्या शिष्यांना घेऊन राजमहालात गेले. राजमहालात घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे खूप स्वागत केले, पण तिथे यशोधरा दिसली नाही. पण भगवंताची नजर कुठे ना कुठे यशोधराला शोधत होती. शुद्धोधन यशोधराला बोलवायला सांगितलं. यशोधरा म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतः माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. सिद्धार्थने सगळ्या नातेवाईकांना भेटला, पण त्याला यशोधरा कुठे दिसतच नव्हती. शेवटी गौतमानेच विचारले, यशोधरा कुठे? आणि तिने येण्याचे नाकारले. हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या रूम मध्ये गेले. त्यांचे शिष्य सारीपुत्त आणि मोगलान यांना त्यांच्या सोबत यशोधराच्या रूम मध्ये येण्याची भगवंतांनी परवानगी दिली आणि ते त्यांना म्हणाले, बरेच वर्ष झाले मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली असेल. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. तिने जर मला स्पर्श केला तर तुम्ही तिला अडवू नका. यशोधरा तिच्या रूम मध्ये विचार करत बसली होती. जेव्हा भगवंतांनी तिच्या रूम मध्ये प्रवेश केला तेव्हा ती तिचा सगळा राग विसरून गेली आणि काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्रासारखे तिच्या डोळ्यातून अश्रू होते आणि तिला सिद्धार्थला बघून स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले, ज्याच्यासाठी आपण स्वयंवरास आपल्या पित्याशी भांडण केलेत, आज तो पुरुष जगाला सत्याची शिकवण देणारा भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. पण तिने आपला सासरा आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली
आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधराच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचं वागणं थोड्या क्षणिक भावना आणि प्रेमाचे नाही आहेत. हे तिने 7 वर्षापासून तुझ्या प्रेमाची केलेली तपस्या आहे. पतिवीराच्या 7 वर्षाच्या काळात जेव्हा सिद्धार्थने केश पवन केल्याचे तिने ऐकले, तेव्हा तिने केश पवन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधित द्रव्ये आणि अलंकाराचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून तिने अन्न सेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भावना विवस्थेमुळे नसून ते तुझ्यावर असलेले प्रेम आहे. भगवंतांनी संन्यास घेतला आणि त्यावेळी यशोधराने दाखवलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची सिद्धार्थने सुद्धा प्रशंसा केली. आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हटले, आज मी जे बुद्ध झालो आहे त्यामध्ये यशोधरेची भक्ती, त्याग, कोमलता आणि अमोल उपकार आहेत माझ्यावर तिचे, आणि हेच तिचे कर्म होते ज्याची पुण्याई म्हणून मी आज इथे आहे. त्यानंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुल राजकुमाराच्या वैभवशालाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहरा हा तुझा पिता आहे. हे अजूनही पाहिलं नाही अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी यांच्या जवळ आहे. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर. आणि यशोधराने आपल्या पुत्राला पण त्याच्या पित्यासोबत संन्यास घ्यायला लावला आणि शेवटी स्वतः पण तिने संन्यास घेतला. तर मित्रांनो, अशी कहाणी होती सिद्धार्थ गौतम बुद्धाची आणि यशोधराच्या प्रेमाची. यांच्याकडून आपल्याला खरं प्रेम काय असते एवढं तरी समजलं असेल. आशा करतो की तुम्हाला याच्यातून थोडंफार तरी काही शिकायला मिळालं असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज.